सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमोची आत्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंद आपणाला सर्व सिद्धींचे मूळ म्हणजेच गुरुप्रसन्नता आणि सर्व सिद्धी आपणाला प्राप्त होऊ शकतात आणि त्याचा आधार हे गुरुप्रसन्नता आहे ह्या संदर्भात स्पष्ट करत आहेत. आणि त्या आधारे गुरूंची महती बाबा मुक्तानंद आपणाला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि गुरुप्रसन्नता कशी आपण आपल्या पदरामध्ये प्राप्त करून घेऊ शकतो आणि गुरुकृपा गुरुप्रसन्नतेच्या आधारे आपण कसे प्राप्त करू शकतो ह्या संदर्भात बाबा मुक्तानंद ह्या प्रकरणामध्ये आपणाला अत्यंत बारकाव्याने काही सूत्र प्रदान करत आहेत. त्यातलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे जीवन जगतो त्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकावी लागते. अगदी आपला जन्म झाल्यानंतर सुद्धा जरी मूल लगेच दूध प्यायला शिकतं आणि अनेक मुलांना शिकवावं पण लागतं की तर त्या पद्धतीने किंवा साधा चमचासुद्धा आपण चमच्याने कसं खायचं आहे ही साधी गोष्ट आहे. तर चमचा आपल्या 5 बोटांमध्ये कसा पकडायचा आहे की जो खाली पडणार नाही आणि व्यवस्थित तोंडापर्यंत पोहोचेल, किंवा आपल्या 5 बोटांच्या हाताने आपण प्रत्येक घास कसा व्यवस्थित आपण घेऊ शकतो, तोंडात घालू शकतो, खाली अन्न न सांडता, ताटातून बाहेर न पडता आणि तोंडात घालत असताना खाली न सांडता. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला जीवनात शिकाव्या लागतात. त्या आणि म्हणजे अगदी रोजच्या वागण्यातल्या गोष्टींपासून ते आपणाला आपल्या चरितार्थासाठी जे शिक्षण घ्यायचं आहे ते सर्व शिकावं लागतं. तर हे शिकावं लागतं. त्यासाठी आपल्याला आपली आईवडील शिकवत असतात, शाळेतल्या बाई, कॉलेजमधले शिक्षक, प्रोफेसर्स सर्व काही शिकवत असतात. आणि त्यानंतर आपणाला आपल्या व्यवसायामध्ये जे आपणाला आपले सिनियर्स असतात, गुरु असतात, ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि आपण पुढे जीवनात जात असतो. ही जर आपली म्हणजे ब्रेड अँड बटर किंवा भाजी भाकरी कमावण्यासाठी आपल्याला एवढी मेहनत घ्यावी लागते, एवढा मार्गदर्शक लागतो. तर जन्मोजन्माचं जे आपण आपलं जे संचित आहे ते दूर करण्यासाठी आपणाला नक्कीच मार्गदर्शकाची आवश्यकता असते. आणि ह्या जो आपला आत्मतत्व आहे की हे जो ह्या मायेमध्ये अडकलेला आहे आणि ह्या जीवाचा शिव होण्यासाठी आपणाला नक्की गुरूंची आवश्यकता असते. हे सर्वात प्रथम बाबा मुक्तानंदांनी ह्या प्रकरणात आपणाला स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर बाबा मुक्तानंद सांगतायत की गुरु आपणाला अनुग्रह देतो तेव्हा त्या अनुग्रहाच्या मार्फत, त्या मंत्राच्या जपाच्या मार्फत तो पूर्ण आपल्या गुरुपरंपरेची शक्ती त्या साधकामध्ये देत असतो, संक्रमित करत असतो. त्यामुळे गुरु हे तत्व आहे आणि शक्तीच्या रूपाने, अनुग्रहाच्या रूपाने, मंत्र नाम यांच्या रूपाने ते साधकाच्या अंतरंगामध्ये ती शक्ती प्रविष्ट होत असते. आणि त्यामुळे बाबा मुक्तानंद सांगतात की त्यामुळे आपण जो आपल्याला अनुग्रह मिळालेला आहे ते नाम अथवा मंत्र किंवा आपले जे गुरु आहेत त्यांच्याकडे आपण खूप सन्मानाने पाहणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपण त्या नामाकडे किंवा आपल्या गुरूंकडे सन्मानाने पाहिलं नाही तर आपली प्रगती होऊ शकत नाही. आपली मर्यादित प्रगती होईल किंवा होणार नाही ह्या पद्धतीने. कारण जसं इथे त्यासाठी राजाचं उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा तो राजा येतो तेव्हा तो आपल्या सर्व काही ऐश्वर्य संपन्नता घेऊन येत असतो, पण जेव्हा राजा निघून जातो तेव्हा ते ऐश्वर्य संपन्नता पण निघून जाते. ह्यासाठी आपणाला जो अनुग्रह मिळालेला आहे, आपल्याला जे गुरु प्राप्त झालेले आहेत आपल्या प्रारब्धानुसार आणि ईश्वरी योजनेनुसार, तर त्या अनुग्रहाच्या प्रती, त्या गुरूंच्या प्रती आपण कधीही संदेह किंवा शंका कुशंका कधीही
घेऊ नये. आपल्याला नाही लक्षात येत असेल हरकत नाही, आपल्याला महत्त्व कळत नसेल, आपल्याला महानता कळत नसेल हरकत नाही, परंतु आपण कुठल्याही प्रकारची शंका कुशंका किंवा संदेह किंवा काहीही वेडंवाकडं त्या शक्तीच्या प्रती कधीही उच्चारण करू नये किंवा मनात ते भाव आणू नये. आणि इथे आपल्याच गुरूंच्या प्रती नव्हे तर विश्वातल्या कोणत्याही गुरूंच्या सद्गुरूंच्या प्रती आपण ते आणू नये, कारण सद्गुरू तत्व हे एक आहे आणि त्यामुळे कुठल्याही सद्गुरूंच्या प्रती आणू नये. कितीही कोण अगदी एखादा सद्गुरू जेलमध्ये आत्ता असेल तरीसुद्धा त्यांच्या प्रतीही काहीही आणू नये. तर ह्या पद्धतीने आपण कारण शेवटी आपण त्या सद्गुरू तत्वाला हे करत असतो, नावं ठेवत असतो किंवा काय, त्यामुळे ते आपण कटाक्षाने टाळलं पाहिजे. त्यानंतर बाबा मुक्तानंद सांगतात की जितकी आपली गुरूंच्या प्रती श्रद्धा प्रेम निष्ठा जितकी जास्त असेल आणि आपण जितकं गुरूंना मोठं मानत असू तितकं आपल्या जीवनामध्ये आपले ते पाठीराखे भक्कम स्वरूपाचे होत असतात आणि आपणाला आपल्या प्रारब्धानुसार आपल्या जी योग्य समय आपल्या जीवनातला येतो त्यावेळेला आपल्यावरती मग गुरुकृपा वर्षा होते आणि आपणाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत आपल्या प्रगतीसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करण्यामध्ये आपणाला आपले सद्गुरू मदत करत असतात. हे दिले आणि त्यासाठी बाबा मुक्तानंद सांगतात की आपल्या गुरूंच्या प्रती आपला भाव जितका मोठा ठेवता येईल तितका ठेवायला पाहिजे, तर तेवढा भक्कम आधार आपल्याला पाठिंबा आधार म्हणजे असं नाही की आपलं काम ते करणार आहेत, तसं नाही आहे. तर आपणाला जे प्रगतीसाठी जे आपल्याला कष्ट करायचे आहेत, शारीरिक मानसिक ज्या गोष्टींना सामना करायचा आहे त्या गोष्टींना सामना करण्याचे धैर्य बळ सबुरी श्रद्धा सबुरी सोशिकता ह्या गोष्टी ते प्रदान करत असतात आणि आपली हिंमत खचू न देण्याचं काम ते करत असतात आणि आपल्याला पुढे वाट दाखवण्याचं काम करत असतात. चालायचं आहे आपणालाच, परंतु हा सर्व खजाना ते आपणाला प्रदान करत असतात. तर अशा पद्धतीने म्हणून गुरूंना आपण खूप मोठ्या ठिकाणी आपण बघायचे भाव खूप मोठे हवेत आणि सगळ्यात मोठा या विश्वातला भाव काय असेल तर भगवंत. आपले गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत, साक्षात भगवत स्वरूप आहेत. ह्या दृष्टीने त्यांना पाहिलं तर आपल्याला ज्या प्राप्ती आहेत त्या प्राप्ती आपल्या भावानुसार आपल्याला उपलब्ध होतात आणि प्राप्त होतात. ज्याचा जसा भाव तसे त्याला प्राप्ती आणि सर्व काही होत असतं. त्यानंतर बाबा मुक्तानंदांनी ह्या संदर्भात मग त्या एका आईची गोष्ट सांगितली की लेकाची वाट बघते ती आणि त्या वाट बघत असताना ती ध्यानात गेली आणि मग तिला त्या पद्धतीने ती निश्चिंतही झाली. पुढे लेकही आला आणि ज्या वेळेला लेक येणार होता हे तिला ध्यानात समजलं त्याच वेळेला तो आला. तर या रीतीने कारण तिने शरण गेलेली आहे, तर अशी शरणागती आपल्या गुरूंवरती आपली असणं आवश्यक आहे. त्यानंतर बाबा मुक्तानंदांनी आपल्याला पुढे स्पष्ट केलेलं आहे की जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या सद्गुरूंचं आणि आपल्याला जे साधन मिळालेलं आहे त्या साधनाने आपणाला काय प्राप्ती होते किंवा त्या साधनाने माझ्या अंतरी असलेली शक्तीशी जेव्हा मी एकरूप होते, हा जेव्हा आपण अनुभव घेतो आपल्या सद्गुरूंशी एकरूप होण्याचा अनुभव आपण त्यांनी दिलेल्या साधनेच्या माध्यमातून घेतो, त्यावेळेला आपण त्यांच्याशी जोडले जातो. ती एक नाळ होते, जसं आई आणि लेकरू जोडलं जातं एका नाळेने गर्भाशयामध्ये, तर त्याच पद्धतीने सद्गुरू आणि हा साधक जोडला जातो. कारण त्याला जेव्हा त्याच्या जीवनात सद्गुरू येतात त्यांना अनुग्रह होतो आणि त्यावेळेला मग त्या साधनेच्या माध्यमातून तो त्या सद्गुरूंशी आपल्या आंतरिक असलेल्या शक्तीशी जोडला जातो आणि इतका जोडला जातो, इतका एकरूप होतो की त्यानंतर त्याला आपल्या सद्गुरूंपासून कोणी वेगळं करू शकत नाही. त्याला आपल्या आंतरिक शक्तीपासून त्याचं सतत चित्त त्या आपल्या सद्गुरूंवरती आपल्या आंतरिक शक्तीवरती आपल्या आत्मस्थितीवरती त्याचं चित्त असतं. आणि असं जेव्हा एकरूपता होते, असं जेव्हा दृढ विश्वास होतो, अशी जेव्हा अनुभूती होते, तेव्हा तो साधक कुठल्याही परिस्थितीत तो समस्थितीत राहतो. काहीही परिस्थिती त्याच्या जीवनात आली तरी तो समस्थितीत राहतो. यासाठी बाबा मुक्तानंदांनी आपल्याला भक्त प्रल्हादाचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्या जेव्हा त्या स्वतःचेच वडील इतर दैत्यांना आवाहन करतात की तुम्ही भक्त प्रल्हादाला त्याचा वध करा आणि शस्त्र त्याच्याकडे फेकली जातात, तर त्यावेळेला भक्त प्रल्हादाला ती सर्व शस्त्र ते समोर उभे असलेले दैत्य
वडील आणि आपण स्वतः सुद्धा भगवत स्वरूप त्याला ते जाणवतात आणि त्यामुळे त्याला भक्त प्रल्हादाला पूर्ण खात्री असते की ह्या शस्त्राचा माझ्यावरती काहीही मला हे शस्त्र इजा करू शकत नाहीत आणि तो असा निर्भय असतो आणि त्यामुळे इथे बाबा मुक्तानंदांनी दिलंय की ते शस्त्रसुद्धा फुलांसमान त्याच्याकडे त्याच्या दिशेने येतात परंतु ते फुलासमान त्याला स्पर्श करून जातात. आता इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की आता एकतर दोन गोष्टी आहेत. एकतर ती शस्त्र त्यांना लागली असतील परंतु त्याचे कुठले घाव त्यांना विशेष झाले नसतील किंवा त्यांना घावसुद्धा त्यांना घावासारखे वाटले नसतील. दुसरी गोष्ट खरंच त्या शस्त्रांची फुलं झाली असतील असं पण होऊ शकतं कारण त्यांच्या जे योगिक सामर्थ्य आहे त्याने ते होऊ शकतं. ह्या 2-3 गोष्टींपैकी काहीतरी तिथं घडलं असेल परंतु भाव एकच आहे की आत्ता आपल्याकडे जे काही आपल्याला कोण विरोध करत असेल किंवा जे काही अडथळे असतील जे काही आपल्यावरती काही आघात होत असतील जरी त्याची फुलं नाही झाली तेवढा आपला योगबल नसेल परंतु आपल्याला जे काही आघात झाले असतील ते सोसण्याची आणि शांतपणे सोसण्याची शक्ती आपणाला आपले सद्गुरू आणि आपलं साधन आपल्याला करून देत असतं. एवढं नक्की होत असतं आणि त्यातनं आपण जे शिकतो जीवनामध्ये तेव्हा आपणाला त्या जीवनाचा सत्य अर्थ उलगडतो. हे आपल्या बाबतीत आत्ता ह्या परिस्थितीत सद्य परिस्थितीत होऊ शकतं जो आता समय चालू आहे त्यानुसार. तर इथं ही महत्त्वाची गोष्ट आणि त्यामुळे इथे भक्त प्रल्हादाने काय म्हणालंय की मला जे दैत्य आहेत ते सुद्धा भगवत परमेश्वरासारखे दिसतात. ती शस्त्र त्या शस्त्राची असलेली धार ती सुद्धा भगवत स्वरूप दिसते आणि सर्व काही भगवत स्वरूप दिसते. याचा अर्थ हे आहे की त्याच्या वाटेला येणारं जे दुःख आहे ते सुद्धा तिथे सुद्धा तो परमेश्वर पाहतोय. जे सुख आहे तिथे सुद्धा तो परमेश्वर पाहतोय. अशा रीतीने भक्त प्रल्हादाचं सुख पण परमेश्वर होतं दुःख पण परमेश्वर होतं. त्याला जे काही यातना ज्या त्याच्या वडिलांकडून होत होत्या आपले वडीलच आपल्या रागराग करतायत आपले वडीलच आपल्या जीवावर उठलेत ही किती मोठी उपेक्षेची गोष्ट आहे किंवा किती मोठी अन्यायाची गोष्ट आहे. आपण जर भक्त प्रल्हादाच्या ठिकाणी असतो तर आपण एवढे निर्भय किंवा एवढे आपली भक्ती एवढी टिकून नसती राहिली. आपण ह्याच दुःखात खचलो असतो की माझेच वडील माझ्या जीवावर उठलेत. तर ही गोष्ट आहे. तर ह्या दृष्टीने भक्त प्रल्हादासाठी ती खूप मोठी वेदनादायी गोष्ट आहे की आपले वडील आपल्या जीवावरती उठलेत आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर त्यांचं दुःख खूप मोठं आहे परंतु त्या दुःखामध्ये सुद्धा ते भगवंत पाहत आहेत. त्यांना जे एक शेवटी ते एका राजाचा मुलगा आहे तर त्याच्यामुळे सुख पण होती त्यांना असं नाही की नाही त्या सुखांमध्ये सुद्धा ते दुःख पाहत आहेत. अशा रीतीने प्रत्येक गोष्ट भक्त प्रल्हादांसाठी ही परमेश्वरच होती आणि त्यामुळे त्यांना जे दुःख येत होतं ते सुद्धा ते भगवंत आहे या स्वरूपात त्यांनी ते प्यायलं. जसं मीरेने जो विषाचा प्यायला होता तो तिने त्या प्रेमात प्यायली आणि ते अमृत समान झाला तिला काही बाधा होऊ शकली नाही. त्याप्रमाणे ही सर्व मंडळी जे काही सुख दुःख येतं जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही भगवत स्वरूप पाहून तसं ते आतमध्ये ग्रहण करतात हे या गोष्टीवरनं कळतं आहे आपल्याला स्पष्ट होत आहे. आणि त्यानंतर बाबा मुक्तानंद स्वतःविषयी सांगतायत की त्यांना जो अनुग्रह मिळाला आणि त्यांनी मग आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जे पुढे चालले आणि त्या संदर्भातलं पुन्हा थोडं वाचू आणि आपण पुढे चालूया. बाबा मुक्तानंद आपणाला सांगतायत की आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भक्त प्रल्हादाने त्या दैत्यांना कुठलाही नावं ठेवली नाहीयेत दोष दिला नाहीये किंवा तो क्षुब्ध झाला नाहीये की असं कसं माझ्यावर होतं कुठल्या तो शांत राहिलेला आहे शांत चित्त राहिलेलं आहे. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. बाबा मुक्तानंद इथे म्हणतात की प्रल्हाद श्री विष्णूंना संपूर्ण शरण गेला होता. प्रल्हादाचे सुख विष्णू दुःख विष्णू चिंता विष्णू आणि शोकही विष्णू. परमेश्वराला सर्व काही समर्पण केल्यानंतर जो रडत बसतो तो भक्तांमध्ये ठग समजावा भक्तीचा व्यापारी समजावा. तो मनापासून कितीही दूर
तो भक्तीपासून कितीतरी दूर असतो. त्याची भक्ती म्हणजे केवळ नाटक असते. ज्याची श्री गुरुविषयी प्रल्हादाप्रमाणे दृढ आस्तिक्य बुद्धी असते, त्याच्या अंतर्यामी परमेश्वर प्रकट झाला तर ती काही मोठी आश्चर्याची गोष्ट नाही. यासाठीच तुकाराम महाराज सांगतात की गुरुचरणी अढळ निष्ठा श्रद्धा ठेवली तर परमेश्वर सहज प्राप्त होऊ शकतो, कारण परमेश्वर गुरुपाशीच असतो. मुक्तानंद म्हणतो, श्री गुरु प्रेमामुळे, श्री गुरुच्या कृपेमुळे साधन मला शोधत आले. मी त्याला शोधायला गेलो नाही. बंध, मुद्रा किंवा या साऱ्या गोष्टी आपोआप येऊन त्यांनी माझ्या अंतरात वास्तव्य केले. मी काही त्यांना बोलवायला गेलो नाही. आश्रमात राहणारी मंडळी आणि आश्रमातील कलाकौशल्य ही स्वतःच माझा शोध घेत आले. मी त्यांच्या मागे कधी गेलो नाही. मी फक्त गुरु आज्ञेचे पालन करण्यात तत्पर राहिलो. गुरुदर्शित मार्गाने जात राहिलो. मला सिद्धी केव्हा प्राप्त होईल याचा विचार मी केला नाही. हा रस्ता कुठे जातो याचा विचारही केला नाही. बस श्री गुरूंनी ज्या मार्गाला लावले तोच गुरुपदिष्ट मार्ग समजून चालत राहिलो आणि चालता चालता जिथे पोहोचले पाहिजे त्याच ठिकाणी जाऊन पोहोचलो. जाताना इकडे पाहिले नाही, तिकडे पाहिले नाही, लहान सहान गोष्टींना हातही लावला नाही. सरळ चालतच राहिलो. जे प्राप्त करायचे होते तेच प्राप्त करून घेतले. जसे मला व्हायचे होते तसाच झालो. गुरु स्वस्वरूप प्राप्तीत काही कमी राहिलो नाही. प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, मी आधी केले आणि मग तुम्हाला सांगितले, एक ऋषी म्हणतात. तर अशा पद्धतीने बाबा मुक्तानंद खूप सुंदर रीतीने त्यांनी कसं मार्गक्रमण केलं हे आपल्या सर्वांसमोर ठेवत आहेत. आणि तिथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तो गुरूंनी दिलेला मार्ग कुठे जातो हाही विचार नाही ठेवलेला आहे. कारण किंवा कधी पोचेन मी हाही विचार त्यांनी ठेवलेला नाही आहे. आणि आपणाला प्रेमसाधनेमध्ये सुद्धा बाबा मुक्तानंदांनी सांगितलेलं आहे की आपल्या गुरूंच्या प्रतीसुद्धा आपण ह्या मार्गात चालत असताना अगदी मोक्षाची सुद्धा कशाचीच अपेक्षा ह्या मार्गात चालत असताना आपण ठेवायची नाही. ते सुद्धा बंधन किंवा ती सुद्धा अभिलाषा आपण ठेवायची नाही. आपण चालतच राहणं हे आवश्यक आहे. आणि आपले संत असेच चालत राहिले आणि त्यांनी आपल्या गुरूंना भगवंत स्वरूप मानलं. आणि कारण ते तसे आपले सद्गुरू ते भगवत स्वरूपच असतात. त्यांनी ती अवस्था प्राप्त केलेली असते आणि सर्व संतांनी आपल्या गुरूंना त्या पद्धतीने मानलं आणि अढळ निश्चयाने ते चालू लागले. म्हणून ते संतपदाला पोचले, सद्गुरुपदी पोचले. जीवनमुक्त अवस्था त्यांनी प्राप्त केली आणि अनेकांना आपल्या स्वानुभवाने प्रत्येक जीव हा जीवनमुक्त कसा होऊ शकतो हे सुद्धा त्यांनी तो मार्ग सर्वांसाठी खुला केला. आता बाबा मुक्तानंद पुढे म्हणतात, एक ऋषी म्हणतात, श्री गुरु चरणाभोजन सत्यमेव विजायताम जगत सत्यम वाम नेतरेती मतिर्मम. याचा अर्थ असा की हे मुमुक्षु जन हो, श्री गुरु चरणांचे फक्त सत्य ज्ञान करून घ्या इतके पुष्कळ झाले. त्यानंतर जगत सत्य आहे की असत्य आहे हे जाणण्याचीही जरुरी नाही. काय म्हणतात, हे मुमुक्षु जन हो, श्री गुरु चरणाचे फक्त सत्य ज्ञान करून घ्या इतके पुष्कळ झाले. त्यानंतर जगत सत्य आहे की असत्य आहे हे जाणण्याची जरूर नाही. तो वाद पंडित मंडळींसाठी राहू दे. शाश्वत सुखाची इच्छा बाळगणाऱ्या सिद्ध विद्यार्थ्यांसाठी श्री गुरु चरणासंबंधी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे सद्गुरु तत् आणि त्वम हे तुझे दोन्ही चरण असी पदरूपाने पूजले तर साधकाला प्राप्त करण्याचे आणखी काहीही शिल्लक राहत नाही. तत् आणि त्वम हे तुझे दोन्ही चरण असी
पदरूपाने पूजले तर साधकाला प्राप्त करण्याचे आणखी काहीही शिल्लक राहत नाही. प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, श्री गुरुचा अंतःकरणपूर्वक सन्मान करा, त्याची मनापासून पूजा करा, त्याच्यावर हृदयापासून प्रेम करा. साऱ्या सिद्धी तुमच्यापाशी पाणी भरायला उभ्या राहतील. मग एखाद्या जादूगराप्रमाणे लहान सहान चमत्कार करून दाखविण्याची कधी जरूरच पडणार नाही. निगमशास्त्र म्हणते, गुरु संतोष मात्रेन सिद्धिर्भवती शाश्वती, अन्यश्चात नैव सिद्धी स्यात अभिचाराय कल्पते. याचा अर्थ असा की श्री गुरुच्या संतोष मात्रे करून प्राप्त होणारी सिद्धी शाश्वत स्वरूपाची असते. ती क्षणात नष्ट होणारी सामान्य सिद्धी नसते. तुम्ही कितीही जप केले, तप केले, दान केले, यज्ञ केले, गंगा स्नान केले, समुद्र स्नान केले, तरी जोपर्यंत गुरु संतुष्ट होत नाहीत तोपर्यंत सिद्धी प्राप्त होणे शक्य नाही. इथे बाबा मुक्तानंद आपणाला अशा पद्धतीने भक्त प्रल्हादाच्या उदाहरणाच्या सहाय्याने पूर्ण सांगत आहेत की भक्त प्रल्हादाने अंतरी जे गुरुस्मरण केलं होतं, विष्णूचं स्मरण केलं होतं आणि त्या आधारे भक्त प्रल्हाद इतक्या निर्भय होता आणि तो त्याच्या आत्मस्वरूपात भगवंताच्या आठवणीत, गुरूंच्या आठवणीत तो रमून गेला होता आणि जीवावरचा प्रसंग सुद्धा तो बेतला आणि जे दुष्ट प्रवृत्ती होती तिचा नाश करण्यासाठी साक्षात खांबामधून भगवंत अवतरले. नृसिंह अवतार भगवंताने घेतला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. तर ही गोष्ट घडली आणि ही गोष्ट घडण्यामागे तिथे सांगत आहेत की का एवढं मोठं घटना घडू शकली, कारण भक्त प्रल्हादाची त्याच्या गुरूंच्या चरणी पूर्णतः निष्ठा होती. आता इथे सांगितलं, आणि जेव्हा गुरूंच्या चरणी निष्ठा असते तेव्हा काहीही अशक्य नसतं. हे ह्या गोष्टीतून ह्या भक्त प्रल्हादाच्या आणि अनेक संतांच्या उदाहरणांवरून स्पष्ट होतं. आता इथे येईल की गुरु प्रसन्नता म्हणजे गुरुपूजन किंवा गुरुचरणांचं पूजन. तर आता इथे गुरुचरणांचं पूजन म्हणजे केवळ गुरूंच्या चरणी कुठलीही पूजा पानं फुलांची करणं किंवा गुरुची स्तुती त्यांच्या करणं एवढंच इथे अपेक्षित नाही आहे. तर गुरुची चरणं ज्या मार्गाने चालली, गुरूंच्या चरणाने जो मार्ग अवलंबला, गुरूंची चरणं ज्या अध्यात्म पथावरती चालून त्यांनी प्रगती केली त्याचं अनुसरण करणं म्हणजे गुरुचरण पूजा आहे. त्यांनी जो मार्ग अवलंबला, त्यांनी जो त्याग केला, जी तपस्या केली, जे साधन केलं ते आपण पण त्या चरणांवरती आपण चालणं म्हणजेच ती गुरुचरण पूजा आहे. ही खऱ्या अर्थाने गुरुचरण पूजा आहे आणि ते अपेक्षित आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीने साधक एकरूप होऊन त्या मार्गावरती गुरूंनी केलेल्या उपदेशावरती चालतो आणि त्यावेळेला त्याला अशक्य अशी कोणतीच गोष्ट राहत नाही. इथं आपल्याला हे स्पष्ट केलेलं आहे. नाहीतर गुरुप्रसन्नता म्हणजे केवळ वरवरचं नाही अर्थ धरून चालणार आहे आपल्याला. आणि इथे त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की कितीही जप केले, तप केले किंवा कितीही कोणत्याही प्रकारची साधना कितीही केली, परंतु जर गुरुप्रसन्नता नसेल म्हणजे गुरूंवरती आपली श्रद्धा, निष्ठा किंवा त्यांनी दिलेलं साधन ह्या प्रती आपली जर पूर्णतः समर्पण भाव नसेल तर बाकी ती गुरुकृपा आपणाला तितकी प्राप्त होऊ शकत नाही. कारण का की इथे मी एवढं जप केला, मी एवढी होमवदाने केले किंवा मी इतक्या वर्षांपासून ही साधना करत आहे, हे जर असेल मनामध्ये तर तिथे कितीही काहीही केलं म्हणजे आणि जर प्रचंड साधना केली जाते, सर्व काही आहे, चांगल्या मनाने केली जाते, परंतु जर समर्पण भाव नसेल तर बाकी त्या साधकाला आपला देह प्राप्त करण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. तर ह्यासाठी समर्पण भाव कायम आपल्यामध्ये असण्यासाठी आपली गुरूंच्या चरणी पूर्णतः निष्ठा आणि तेच सर्व काही करत आहेत हे आवश्यक आहे.
नाहीतर आपल्याला वाटेल की आपणच मीपणा वाढवू शकतो. म्हणून इथे दिलेलं आहे की गुरुप्रसन्नतेशिवाय आपणाला योग्य ते फळ प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे इथे माझे गुरुदेव पण नेहमी म्हणायचे की अ, सा म्हणजे साधना करणं हे जरी आपलं काम असेल, पुरुषार्थ असेल, तरी त्यावरती जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत ते फलित होत नाही. त्याचं फळामध्ये किंवा त्याची उच्च गती तोपर्यंत होत नाही. तर गुरुकृपा असणं, मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि नाहीतर माझ्याच प्रयत्नाने होतोय, मी एवढं साधन केलं म्हणून माझी प्रगती झाली, तर हे असं नाही आहे. साधन तर अनेक जण करतात, पण गुरुकृपा होते तोच साधक खूप पुढे जातो कमी वेळामध्ये आणि त्याची गती प्रचंड मोठी होते. कारण ती गुरुकृपा तो खेचून आणतो त्याच्या समर्पण भावनेने, त्याच्या सद्गुरूंच्या प्रती त्याची असलेली निष्ठा, प्रेम आणि बरोबर त्यांनी जे उपदेश दिलाय त्या पद्धतीने तो चालतो. स्वतःचं मत काही वापरत नाही आणि पूर्णतः एकरूप होऊन तो चालतो. त्याचं पूर्णतः मी पण गेलेलं असतं निघून आणि त्यामुळे त्याला ती कृपा प्राप्त झालेली असते. इथे हे महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आता इथे बाबा मुक्तानंद पुढे म्हणतात की आजकाल सिद्ध विद्यार्थ्यांमध्ये जी दुर्बलता, साधन शिथिलता आणि स्फूर्तिहीनता दृष्टीस पडते त्याचे कारण गुरुची अवकृपा. गुरुकृपेनेच बुद्धीला स्फूर्ती प्राप्त होते, गुरुकृपेनेच सर्व दुःखांचा नाश होतो आणि गुरुप्रसादानेच साधनात रुची निर्माण होते. गुरुप्रसादामुळेच रामनामी आवडी उत्पन्न होऊन यौगिक क्रिया आपोआप होऊ लागतात. गुरुप्रसादानेच व्यवहारातही समाधी अवस्था टिकून राहते आणि जगत रामरूप दिसू लागते. यासाठी गुरु संतुष्ट कसे होतील याकडे पूर्ण लक्ष ठेवा. गुरुकृपेची एक ठिणगी शिष्यात पडली तरी त्याच्यात एक प्रकारच्या अलौकिक भावाचा उदय होतो. त्या चिदंबारूप सद्गुरूच्या पुढे त्या चिदंबारूप सद्गुरूच्या पुढे चिन्मणी, पारसमणी, कल्पतरू, कामधेनू म्हणजे काहीच नव्हेत. सुंदरदास आपल्या काव्यात अशा गुरुविषयी म्हणतात, गुरुदेव सर्वोपरी अधिक विराजमान, गुरुदेव सबही ते अधिक गरिष्ठ है, गुरुदेव दत्तात्रेय नारद शुकादि मुनी, गुरुदेव ज्ञानधन प्रगट वशिष्ठ है, गुरुदेव परम आनंदमय देखियत, गुरुदेव वरवरी यान हु गरिष्ठ है, सुंदर कहत कळू महिमा कही न जाए, ऐसे गुरुदेव दाहू मेरे सर इष्ट है. जगामध्ये ज्या कुणाला सिद्धी प्राप्त झाली ती केवळ गुरुकृपेने झाली. गुरु अनुग्रह प्राप्त करून घेतलेला जीव पूर्ण स्वतंत्र मुक्तात्मा बनून जातो. शाश्वत सिद्धीसाठी गुरु संतोष अत्यंत आवश्यक आहे. गुरु प्राप्त न झाल्यानेच मनुष्य दुःखी होतो आणि गुरुप्राप्तीमुळेच सुखी होतो. यासाठी गुरुचरणी पूर्ण आत्मसमर्पण करून गुरुभाव आत्मसात करा. थोडेसे ध्यान लागले, थोड्या क्रिया झाल्या, थोडीशी ज्योत दिसली म्हणजे गुरुभाव प्राप्त झाला असे नाही. गुरुभाव या सर्वांपासून पुष्कळ दूर आहे. तुम्ही आपला गुरुविषयीचा भाव जितक्या प्रमाणात वाढवाल तितक्या उच्च भूमिकेवर जाऊन पोहोचाल. देवे तीर्थे द्विजे मंत्रे देवज्ञम भेषजे गुरौ, यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. अर्थात देवतीर्थ, ब्राह्मण, चैतन्य मंत्र, दैवी पुरुष, वनौषधी आणि श्री गुरु यांच्याविषयी ज्या प्रकारची आणि जितक्या प्रमाणात भावना असेल त्याच प्रकारचे आणि तेवढ्याच प्रमाणात त्यांचे फळ प्राप्त होते. जो गुरु भवसागरात बुडणाऱ्याला बाहेर काढून आपणा सारिके करून
जो गुरु भवसागरात बुडणाऱ्याला बाहेर काढून आपणासारखे करून टाकतो, सारे संशय नष्ट करण्यासाठी शिष्याच्या अंतर्यामी प्रवेश करून त्याला चितिमय बनवून टाकतो. त्याचे हृदय पूर्ण ब्रह्मप्रकाशाने उजळून त्या दिव्य आत्मतेज जागृत करतो आणि त्याला आपल्याप्रमाणेच आत्मरंगात रंगवून टाकतो. असा सद्गुरू अशा सद्गुरूशी आपण कसे वागले पाहिजे याचा तुम्हीच विचार करा. खरे म्हणजे शिष्याला हे विश्व ब्रह्मरूप करून दाखविण्याचे सामर्थ्य सद्गुरूपाशी असते. मनुष्याला हे जगत जोपर्यंत चिती शक्ती विलासरूप दिसत नाही तोपर्यंत काहीही केले तरी त्याला शांती प्राप्त होणे शक्य नाही. त्याग केला, योग केला, यज्ञ केला, जप केला तरी त्यापासून त्याला शांतीरूप फलप्राप्ती होणार नाही. यमनियमांचे पालन केले किंवा तीर्थयात्रा केला तरी त्यापासून काही प्राप्ती होणार नाही. उलट आयुष्य मात्र घटत जाईल. नाना प्रकारचे पुण्यकर्म केले, देवदेवतांच्या अनेक प्रकारच्या उपासना केल्या, वृद्धिसिद्धी प्राप्त केल्या, खडतर तपश्चर्या केल्या, कंदमुळे आणि फळं खाऊन दिवस काढले तरी गुरुप्रसाद रूप चितीशक्ती विलास दृष्टी पडल्या वाचून त्याला सुख शांती प्राप्त होणार नाही. इथे सांगतात की खरे म्हणजे शिष्याला हे विश्व ब्रह्मरूप करून दाखविण्याचे सामर्थ्य सद्गुरूपाशी आहे. मनुष्याला हे जगत जोपर्यंत चितीशक्ती विलासरूप दिसत नाही तोपर्यंत काहीही केले तरी त्याला शांती प्राप्त होणे शक्य नाही. आता इथे ह्या पद्धतीने आपणाला बाबा मुक्तानंदांनी सांगितलेले की गुरूंच्या प्रती पूर्ण प्रेम निष्ठा ठेवणं आवश्यक आहे. कारण ह्या जगतामध्ये हे जगत कसं निर्माण झालेलं आहे, त्यानंतर आपण कोण आहोत आणि दिसणारे जेवढे पण आकार आहेत ते हे विश्व जे आहे त्या विश्वाकडे कशा दृष्टीने पाहिलं पाहिजे तर हे सर्व आपल्या गुरूंनी अनुभवलेलं असतं. आणि जसं आता बाबा मुक्तानंदांनी आपणाला सांगितलं की त्यांनी कशा पद्धतीने भगवान नित्यानंदांनी बाबा मुक्तानंदांना अनुग्रह केला, शक्तिपात करवली आणि त्यांना अनुग्रहाच्या रूपामध्ये त्यांना नाम दिलं, मंत्र दिला ओम नमः शिवायचा. आणि दुसरी गोष्ट त्यांना सांगितले की शिवोहम बनणारे आणि तिसरं सांगितलं सबमंत्र ओम रे. तर ह्या 3 गोष्टी त्यांनी अनुग्रहाच्या वेळेला दिल्या. हे 3 उपदेश त्यांनी केले की एकतर ओम नमः शिवाय हे नाम दिलेलं आहे, हे मंत्र दिलाय की ह्याचं तू अनुसंधान कर आणि शिवोहम बनायचंय. तू आणि तो ते तत्व एकच आहेत ह्या भावनेने तू साधन कर आणि शिवोहम बन म्हणजे साक्षात शिवोहम बन. आणि सब मंत्र ओम रे म्हणजे सर्व काही जे मंत्र आहेत ते ओम आहेत म्हणजे समता ही दृष्टी पण दिलेली आहे. आणि हे त्यांनी अनुसंधान आपल्या गुरूंनी जो मंत्र दिलेला आहे त्याचं अनुसंधान त्यांनी एवढं केलं की आधी ते पहिल्यांदा गुरुध्यान करायचे. आणि गुरुध्यान करायचे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ते चारी दिशांना, सर्वत्र माझे गुरु आहेत, सर्वत्र भगवंत आहे, चारी दिशांना ते आधी ते चारी दिशांमध्ये असलेलं भगवत स्वरूप त्याला ते शरण जायचे. साधना करायच्या अगोदर, ध्यान करायच्या अगोदर चारी दिशांमध्ये उपस्थित असलेल्या शक्तीला ते शरण जायचे, त्यांना नमस्कार करायचे. त्यानंतर पंचमहाभूतांना नमस्कार करायचे, त्यानंतर आपल्या सद्गुरूंना नमस्कार करायचे. त्यानंतर ते आपल्या डोक्याच्या मस्तकापासून ते पायाच्या बोटांच्या नखापर्यंत प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक कणाकणामध्ये आपल्या गुरूंना ते धारण करायचे आणि मग ते साधना करायचे. वरून खाली ते आपल्या प्रत्येक डोक्यापासून ते खालपर्यंत गुरु ओम प्रत्येक ठिकाणी ते गुरु उपस्थित आहेत ते आतमध्ये धारण करायचे. आणि अशा रीतीने प्रत्येक पेशी ती आता मुक्तानंदाची प्रत्येक पेशी ही नित्यानंद होऊन जायची, गुरुमय होऊन जायची. आणि त्यानंतर मग ते त्यांना जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचं अनुष्ठान ते करायचे. तर अशा पद्धतीने ते इतके एकरूप होत होते आणि त्याचा परिणामच असा झाला की मग त्यांना जे आपले चारी ज्योतींचं दर्शन होऊन
वेगवेगळे प्रत्येक लाल ज्योती दिसली, श्वेत ज्योती, स्थूलातून सूक्ष्म शरीर, सूक्ष्म शरीरातल्या अनुभूती, स्थूल शरीरातल्या अनुभूती, नंतर कारणदेहातल्या अनुभूती, मग कृष्णवर्णाची ज्योती आणि नंतर नीलज्योती म्हणजे आत्मदेहाची अनुभूती, आणि त्यानंतर तो नीलबिंदू म्हणजे आत्मा प्रत्यक्ष समोर साकारला येऊन आणि तिथे ते तेजाचं पूर्ण शरीर दिसलं की ती आत्मअनुभूती त्यांनी प्रत्यक्ष घेतली आणि तीच आत्मअनुभूती नंतर त्याच तेजाच्या शरीरामध्ये तेच शरीर पूर्णतः विश्वरूप दर्शन त्यांना आपल्याच आत्म्याच्या ठिकाणी त्यांना दिसलं आणि त्यामुळे त्यांनी जाणलं की हाच आत्मा परमात्मा आहे, त्याचा पूर्ण अंश आहे, हाच आत्मा, त्याच्यामध्ये एवढं व्यापक होण्याची क्षमता आहे माझ्याच आत्म्यामध्ये आणि या पद्धतीने त्यांनी ती अनुभूती घेतली. तर हे सर्व अनुभूती त्यांनी घेतली आणि अशीच अनुभूती बाबा मुक्तानंदांनी आपल्याला स्पष्ट सांगितली आहे आणि त्यामुळे आपल्याला कळली. पण हीच अनुभूती आपल्या सर्वच संतांनी, मग भारतातल्या विविध प्रांतातल्या किंवा ह्या विश्वातल्या सर्वच संतांनी, महान विभूतींनी ह्या अनुभूती घेतल्यात आणि त्यामुळे हे विश्व हे पूर्णतः भगवंताची चेतना प्रत्येक आकारामध्ये ते तत्व आहे हे बघण्याची दृष्टी आपणाला संत देतात, त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीने ते आपणाला देतात आणि ही दृष्टी तेच देऊ शकतात, ज्याने घेतला अनुभव तेच देऊ शकतात आणि म्हणून जितकं आपण आपल्या सद्गुरूंना शरण जाऊ, त्यांच्याशी एकरूप होऊ, त्यांच्यावर प्रेम करू, तितके आपण पुढे जाणार आहोत. इथे आता त्यांनी सांगितलंय विशेष म्हणजे की खूप जप केला किंवा काही योगिक क्रिया शरीरामध्ये घडत असतील किंवा खूप होमवनादी केले किंवा खूप आहाराचं साधन केलं काही किंवा काही आहाराचा त्याग केला किंवा इतर गोष्टींचा त्याग केला तरीसुद्धा ते म्हणजे सद्गुरूंवर प्रेम आहे किंवा असं नाही आहे, तर तो भाव वेगळा आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि भाव असणं म्हणजे आपण भावनिकदृष्ट्या जसं आईचं आई आणि लेकरू ह्यांचं जे नातं असतं त्यातलं जे प्रेम आहे, त्यातली जी आत्मीयता आहे, त्यातली जी नाळ आहे, ती नाळ आहे ती नाळ कुठल्या गोष्टीवर अवलंबून नाही आहे की ते मूल जरी मूल आईला किती त्रास दिला तरी सुद्धा किंवा आईने मुलाला कितीही मारलं, कितीही मूल अवखळ असेल तेव्हा आई मुलाला मारते तरी सुद्धा ते मूल पुन्हा आईला जाऊन बिलगतं. तर ही जी गोष्ट आहे हे भाव बाबा मुक्तानंद सांगतायत की असे भाव आपल्या सद्गुरूंच्या प्रती असले पाहिजेत आणि ते भाव कुठल्या गोष्टीवर अवलंबून नसतं. ते मूल चांगलं आहे की वाईट आहे, चांगलं आचरण ह्यावरती नाही आहे, ते त्याची श्रद्धा भावना ह्या पद्धतीने त्याने किती साधन केलंय किंवा काय केलंय ह्याही पलीकडे जाऊन त्याचं आपले भाव त्यांच्या प्रती असणं आवश्यक आहे. भगवंत भावाचा भुकेला हे जे म्हटलेलं आहे तर ती भाव आहे आणि भाव जी निर्मिती विश्वाची निर्मिती ज्या भावातून झाली ते म्हणजे प्रेमभाव आहे, तोच असणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच इतक्या वर्षांची साधना केलेला चांगदेव आहे आणि माऊली इतक्या लहान वयाची आहे, 1400 वर्षांची साधना इतकी केली तरी सुद्धा तो भाव आला नव्हता त्यांच्या आतमध्ये. कारण त्यांच्या आतमधला मीपणा गेलाच नव्हता. त्यामुळे ते त्यांच्या भले साधन केलं त्यांनी, परंतु आपण म्हणू नाही शकत की ते त्यांच्या गुरूंशी किती एकरूप झाले असतील, कारण गुरूंशी एकरूप झालेला माणूस हा त्यातला मीपणा गेलाच पाहिजे. आणि त्यामुळे इतक्या वर्षांची तपस्या केलेला चांगदेव हा कोरा करकरीत होता. त्याच्यामुळे ती मुक्ताई सुद्धा त्याला चांगदेव नव्हती म्हणत, तर त्याला चांग्या म्हणत होती. चांग्या कोरा तो कोराच राहिला. ते ही मुक्ताई एवढी छोटी माऊलींपेक्षा लहान असलेली बहीण त्यांना चांगदेवांना तसं म्हणाली आणि ती त्यांची सद्गुरू झाली. तिने उपदेश केला आणि चांगदेवांची ती गुरु झाली आणि तिने चांगदेवांना पुढे जीवनमुक्त अवस्था दाखवली, म्हणजे ती त्यांची गुरु झालेली आहे. तर अशा पद्धतीने हे भावाच्या संदर्भात आहे आणि अत्यंत खूप सुंदर हे आहे की शब्दांच्या पलीकडचं आहे. शब्दात काही आपण फक्त ह्या जन्मात शुद्ध भाव कसे होतील, कारण कितीही साधना केली, कितीही होममन केले, कितीही साधना केली, किती नामस्मरण केले, किती जपतप केले तरी सुद्धा त्याचं फलित असतं भाव असतं. भावामध्ये परिवर्तन होणं आणि त्याचं फलित हे असतं की मीपणा विसरून समर्पण होणं, शरण जाणं, त्या शक्तीशी एकरूप होणं आणि त्या शक्ती स्वरूपच होणं हे आहे. आणि
जर ते होत नसेल, भावामध्ये परिवर्तन होत नसेल तर उपयोग नाही. त्यामुळे भावाला महत्त्व दिलेलं आहे. आता पुढे बाबा मुक्तानंद म्हणतात की स्वतंत्र स्वच्छात्मा स्फुरती सतत चेतसी शिवः परो पराशक्तिशेयं करणसरणि प्रांत मुदिता तथा भोगेकात्मा स्फुरति च समस्तं जगदिदं न जाने कृत्रायं ध्वनिरूपरमेत संस्कृती इति. हे अभिनव गुप्ताचार्यांचे कथन सत्य आहे. जो परमनिर्मल चिदात्मा आहे त्याला लोक परमेश्वर म्हणतात. जो परमनिर्मल चिदात्मा आहे त्याला लोक परमेश्वर म्हणतात. ज्याला रामकृष्ण शिव मा जगदंबा ब्रह्म चैतन्य निर्गुण सगुण अल्लाह गॉड सत नाम अलख वगैरे नामाभिधाने आहेत. आणि मुक्तानंद स्वामी ज्याला नित्यानंद म्हणतात, प्रत्यभिज्ञा हृदयम ज्याचा चितशक्ती असा उल्लेख करते, सिद्धयोग ज्याचा कुंडलिनी म्हणून उल्लेख करतो, तोच परमशिव चित्तामध्ये सतत स्फुरण रूपाने वास करीत असतो. तोच पराशक्ती रूपाने सर्व इंद्रियांच्या क्रियांमध्ये त्या इंद्रियांच्या प्रकृतीनुरूप आनंदाने स्फुरत असतो. तीच चेतनशक्ती किंवा चितीशक्ती प्रत्येक सिद्ध विद्यार्थ्यांच्या हृदयात वास करत चितीमय जगताचा उपभोग घेऊन राहिली आहे. जगत एक, जीव दुसरा आणि माया तिसरीच ही नवी कल्पना कशी निर्माण झाली तेच समजत नाही. कारण जगदरूप होण्याचे सामर्थ्य चितीशिवाय आणखी कोणात असू शकेल. परमस्वतंत्रतेने आणि परमनिर्मल रूपाने प्रकाशमान होणाऱ्या चितीला कोण मलिन करू शकणार? धगधग कोण मलिन करू शकणार? धगधगणाऱ्या अग्नीजवळ कोण राहू शकेल? यावन मात्र जगत हा चितीचाच विलास आहे. या चिती विलासाचे स्वरूप नीट लक्षात आले यावे यासाठी त्या चितीविलासाला व्रजगोपी कृष्णमय म्हणजेच कृष्णविलास समजत होत्या. त्याचे वर्णन करणारे हे काव्य पहा. आता इथे ते आपल्याला स्पष्ट सांगत आहेत की हे संपूर्ण विश्व, हे संपूर्ण आपल्यासहित हे दिसणारं चराचर विश्व त्या चितीने म्हणजे त्या कुंडलिनी शक्तीने, भगवंताच्या शक्तीने निर्माण झालेलं आहे. त्यामुळे खरं पाहता की इथे कुठला भेदच नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तेच तत्व भरून राहिलेलं आहे. तर हे इथे सांगण्याचा ते प्रयत्न करतात. आणि तेच गोपींनी सुद्धा सर्व काही जग कृष्णमय पाहिलेलं आहे. कृष्ण आणि इथे आपण आता आधी पण आपल्याला बाबा मुक्तानंदांनी सांगितलं की सर्व काही भगवंतातनं निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे ही दृष्टी, समदृष्टी, सर्व जे काही दिसेल तिथे तेच आठवण होणं, कारण त्यातनं निर्माण झालं आहे. त्यामुळे खरं पाहायला गेलं तर ही माया वेगळी किंवा जग हे असं काही वेगळं नाही आहे. एकाच भगवंतातून ती माया पण स्फुरण झाली आहे आणि तिने हे पूर्णता किंवा ती शिवशक्ती निर्माण झाली आणि तिचं त्या शक्तीतून हे पूर्ण विश्व निर्माण झालं. गोपिकांचं ती शक्ती भगवंताची विश्व हे चितीचे क्रीडांगण आहे. असं हे परमात्म्याचे प्रगट काही आहे. समजवण्यासाठी स्वतःचे तत्वज्ञान वेगवेगळे आलेले वैभव आहे. परंतु पाहायला गेलं तर सर्व काही परमेश्वर आहे, सर्वत्र भरलेले आहेत. या कारणास्तव प्रस्तुत प्रकरणात श्री गुरु कसा ओळखावा सांगतायत यावर अधिक जोर दिला गेला आहे. जिथं विद्यार्थ्यांनी याविषयी अतिशय जागरूक राहिले पाहिजे. जिथं देखो तिथं ज्याला चितशक्ती विलास म्हणतात तेच श्री गुरुचे विश्वरूप आहे. तीच शक्ती श्री गुरुरूप होऊन ज्ञान देते आणि शिष्यरूप होऊन ते ग्रहण करते. तीच अनेक देह धारण करते. तोच सद्गुरू सर्वांच्या अंतर्यामी प्रवेश करून प्राणरूपाने विहरत असतो. तोच विष्णू आणि तोच रुद्र बनतो. तोच सद्गुरू वरुण, इंद्र, सूर्य, चंद्र आदी रूपे धारण करतो. राहू, केतू आणि नवग्रह देखील त्याचीच रूपे आहेत. ध्रुव, सप्तर्षी आदी अनंत रूपे धारण करूनही त्याने एक
त्याने एकत्व कधीही मोडत नाही, त्याचे एकत्व कधीही मोडत नाही. वक्ताही तोच, वक्तव्यही तोच, श्रोताही तोच आणि श्रोतव्यही तोच, ज्ञाताही तोच आणि ज्ञातव्यही तोच, तोच वेदही आहे आणि वेदाला जाणणारा वेदविदही आहे. तोच सांख्य, तोच योग, योग क्रियाही तोच आणि योगेश्वरही तोच. असा बहुरूपी होऊनही तो एकरूपच आहे. तोच श्री गुरु, कर्ता, करण, कर्म, भोगता, भोग्य आणि भोग समुदायही बनला आहे. अमृत, औषधी, रोग आणि मृत्यू ही देखील त्याचीच रूपे आहेत. अज्ञ आणि सुज्ञ, अविवेकी, सुविवेकी आणि देवापासून मानवापर्यंत सर्वांमध्ये तो एकच व्यापून राहिला आहे. सद्गुरुनाथांची आत्मस्फूर्तीच अंक, बीज आणि गणित बनली आहे. सर्व रागरागिण्या, सारे तालस्वर त्याच्यापासून निर्माण झाले आहेत. नर्तकही तोच, सुस्वर गायकही तोच, नृत्य आणि संगीतही तोच, शुद्ध ज्ञानाचा उपदेष्टा आणि महायोग व महाविद्येचा प्रवर्तक सद्गुरू तोच. त्याच्या बाबतीत आगमशास्त्र म्हणते, मनुष्य देहमास्ताय छन्नास्ते परमेश्वरः. प्रत्यक्ष परमेश्वरच गुरुरूपाने मनुष्य देह धारण करून त्यात लपून बसला आहे. मोक्षाची अभिलाषा असणाऱ्या प्रियसिद्ध विद्यार्थ्यांनो, हे सारे विश्व श्री गुरुचे वैभव आहे. हे जगत म्हणजे तुमच्याच आत्म्याचा विकास आहे असा सिद्धजनांचा आदेश आहे. श्री गुरूंचा उपदेश आहे, वेदांताचा सिद्धांत आहे आणि साधुसंतांची अनुभूती आहे. चिती विलासात द्वैत पाहू लागलात तर तुमच्यापासून सुख दूर पळून जाईल. तुम्हाला संतोषही होणार नाही किंवा आनंदही प्राप्त होणार नाही. जन्ममृत्यूच्या दुःखातून तुम्ही कधीही मुक्त होऊ शकणार नाही. श्रीमद शंकराचार्य म्हणतात. आता इथे त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे की आपणाला सद्गुरू शक्ती जी आहे ती सांगते की ह्या विश्वात, हे विश्व भगवंतातनं निर्माण झाले. आपल्या अंतरी भगवंत आहे. आपलं शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं काही आहे ते त्या शिवशक्तीतनं निर्माण झालं आणि त्याच प्रकारे संपूर्ण विश्वातला प्रत्येक आकार तसाच निर्माण झाला आहे. हे ज्ञान, ही अनुभूती आपणाला आपले संत, ह्या महान विभूती आणि आपली सद्गुरू शक्ती करून देते. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे वेगवेगळं सगळं दिसत असेल तरीसुद्धा आपणाला जाणवतं की प्रत्येकाच्या अंतरी तेच तत्व आहे. त्याच्यामुळे अनेकत्व दिसत जरी असलं तरी त्याच्या आतले असलेले एकत्व, ती एक शक्ती, तिथेच आपलं चित्त स्थिर होतं. आणि जेव्हा त्याच शक्तीला आपण पाहू लागतो तेव्हा आपल्याला सर्वत्र समानता दिसते आणि आपली समदृष्टी दिसते आणि समदृष्टी होते, समभाव होतो, भेददृष्टी आपली पूर्णतः निघून जाते. आणि सर्वांच्या अंतर्यामी तेच तत्व आहे. त्यामुळे आपल्या अंतरी आपणहूनच ती प्रेमसाधना सहजरीतीने होते आणि हे आपणाला आपले सद्गुरू शिकवत असतात. आणि जोपर्यंत आपणाला हे समानता दिसत नाही की सर्वच आकारांमध्ये तेच तत्व भरून राहिलेलं आहे, त्याच तत्वातनं निर्मिती झाली आहे, ज्यातनं माझी झाली आहे, हे जोपर्यंत आपणाला लक्षात येत नाही किंवा समजत नाही, त्याचं आपल्याला पटत नाही, त्याचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत आपल्याला खरी शांती, खरं सुख आपल्याला मिळू शकत नाही. हे इथे दिलेलं आहे. आणि हा भेद दूर करण्याचं कामच आपले सद्गुरू ह्या महान विभूती करत असतात. कारण त्यांनी तो प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो. आत्माच पूर्ण विश्वरूप कसा होतो, या आत्म्यामध्येच व्यापक होण्याची शक्ती कशी आहे आणि हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं असतं. हे इथे आपल्याला सांगतात. आता पुढे एक थोडंसं आपण घेऊ 5 मिनटं, मग हे प्रकरण संपते. श्रीमद शंकराचार्य म्हणतात, स्वल्पमश्यंतरम कृत्वा जीवात्म परमात्मनोः या संसिद्धती मूढात्मा भयम तस्याभि भाषितम. हे अपरोक्षानुभूतीमधलं आहे. एखाद्या मूढ जीवाने अज्ञानवश भेद ज्ञानाची भूल एखाद्या मूढ जीवाने अज्ञानवश भेदज्ञानाची भूल पडल्यामुळे दुःसंगामुळे किंवा
असत्य शास्त्रांच्या पठनामुळे जीवात्मा, परमात्मा आणि आपण स्वतः यांच्यात थोडासा जरी वेगळेपणा मानला किंवा भेददृष्टी ठेवली तर तो कधीही निर्भय होणार नाही. त्याला कधीही शांती प्राप्त होऊ शकणार नाही. उपनिषदात त्याला कधीही शांती प्राप्त होऊ शकणार नाही. उपनिषदात म्हटले आहे की द्वितीयाद्वे भयम भवती. या व्यापक जगताला जो आपल्याहून, आपल्या गुरुहून, परमेश्वराहून आणि चितिशक्ती कुंडलिनीहून भिन्न मानतो तो सदैव भयभीत राहील. त्याला शांती कधीही प्राप्त होणार नाही. इथे देत आहेत की ज्याप्रमाणे वटवृक्षाच्या अत्यंत सूक्ष्म बीजाच्या विकासातून एक महान शक्तिशाली विशाल वृक्ष निर्माण होतो, तद्वत हे चराचर विश्व देखील हृदयस्थ बीजरूपी आत्मशक्तीचाच विकास आहे. यासाठी प्रियसिद्ध विद्यार्थ्यांनो, गुरु संतोष मात्रेण सिद्धिर्भवती शाश्वती, म्हणजे श्री गुरु संतोष हाच सर्व सिद्धीचा, शाश्वत शांतीचा मूल मंत्र आहे. हे वचन सतत ध्यानात ठेवा. गुरु केव्हा संतुष्ट होतात? हा प्रश्न केलाय. गुरु केव्हा संतुष्ट होतात? गुरूंच्या समोर वाहवा म्हणून तोंड पूजेपणा केल्याने गुरु संतुष्ट होतील असे समजू नका. 8 दिवसात घडीभर ध्यान केले आणि 20 दिवस नाटक, सिनेमा बघण्यात घालवून म्हटले वा गुरु. 15 दिवसातून घटकाभर ध्यान केले आणि मग महिनाभर गल्लोगल्ली फिरत राहून म्हटले वाह वा गुरु. महिन्यातून 1 वेळ ध्यान केले आणि 3 महिने भेळपुरी खाऊन पोट भर 3 महिने भेळपुरी खाऊन एक वेळ पोट बिघडून निकामी करून टाकले आणि म्हटले व्हा वा गुरु. अशाने गुरु संतुष्ट होणार नाही. शिष्याने पूर्णत्व प्राप्त करून घेतल्यानेच गुरु संतुष्ट होतो. ज्याप्रमाणे एखादा कलाकार आपल्या विद्यार्थ्याची कला पूर्ण झाल्यावर त्याला व्हावा म्हणून आशीर्वाद देतो, एखादा मल्ल ज्याप्रमाणे आपला शिष्य मल्ल बनल्यानंतरच त्याला व्हावा पठ्ठे म्हणून शाबासकी देतो, एखाद्या पंडिताचा शिष्य ज्याप्रमाणे पंडित बनल्यानंतरच गुरुची वाहवा मिळवतो, त्याचप्रमाणे श्री गुरुकडून शक्ती प्राप्त झालेला शिष्य पूर्णत्वाला पोचल्यानेच गुरुला संतोष होतो. वस्त्र दिले, द्रव्य दिले, खाऊ पिऊ घातले आणि तोंड पूजेपणा केला, त्यामुळे गुरूंना काय संतोष होणार? ज्यावेळी शिष्य गुरुशी पूर्ण तन्मय होऊन गुरुरूप होऊन जातो तेव्हा गुरु संतुष्ट होतात. म्हणून मुक्तानंद म्हणतो श्री गुरुम शरणम गच्छामी, श्री ध्यान योग शरणम गच्छामी, श्री गुरुभक्ती प्रमेयाप्नोति परस्पर देवो भवो इति धारणाम धारयसि, सततम श्री गुरुम स्मरामि, मम गतिः श्री गुरुः, मम मतिः श्री गुरुः, मम गतिः श्री गुरुः, मम रतिः श्री गुरुः इति सत्यम सत्यम वदामि, ममात्मा श्री गुरुः. तर इथे हे प्रकरण संपत आहे. तर इथे पूर्ण ते सांगतायत की गुरु कसा प्रसन्न होऊ शकतो. तर गुरुसारखेच आपण पूर्ण ज्ञानी होऊन पूर्ण पुरुष झालो, पूर्ण आत्मसाक्षात्कार भगवंताची अनुभूती घेतली तर गुरु प्रसन्न होणार आहे, हे इथे स्पष्ट सांगतात. आणि त्यासाठी मग आपणाला आपल्या अंतरातले भाव हे गुरूंच्या प्रती कायम समर्पित आणि त्यांनी जो दिलेला उपदेश आहे त्याप्रती पूर्णतः एकनिष्ठ राहणं आवश्यक आहे. तरच आपण नम्र होऊ शकतो, समर्पित होऊ शकतो आणि त्या मार्गामध्ये कुठल्याही प्रकारचा मीपणा चालणारा नाही आहे. त्यामुळे आपण त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून तसे मार्गक्रमण केलं तर नक्कीच आत्मसाक्षात्कार आपणाला होणार आहे आणि आपल्याला जाणवणार आहे की माझ्या आतून तेच तत्व काम करत आहे. मी आणि ते वेगळं नाही आहे, मी आणि सद्गुरूही वेगळे नाही आहे. सद्गुरूंची शक्ती माझ्या अंतरी
अनुग्रहाच्या रूपात वास करते आणि ती शक्ती ही भगवंताचीच शक्ती आहे आणि तेच सर्व काम करत आहे, ही अनुभूती आपल्या सर्वांचीच प्रत्येकाची होणार आहे. म्हणजे आपण साधा ऐकत असू, बोलत असू, वाचत असू, लिहित असू, पाहत असू, गात असू, झोपलेले असू, काही करत असलो तरी तेच तत्व करतंय काम. हे आपणाला इतके एकरूपता आपणाला येणार आहे. त्याच्यामुळे आणि हे जेव्हा आपला साधक अनुभवेल तेव्हा गुरु प्रसन्न होणार आहे आणि त्यासाठी भाव त्याच्या प्रतीची तन्मय होऊन गुरुच्या प्रती एकरूप होऊन राहणं हे महत्त्वाचं आहे, हे बाबा मुक्तानंद आपणाला सांगतायत. आणि जो गुरुच्या प्रती एकरूप झाला तरच तो भगवंताचं तत्व सर्वत्र पाहू शकतो, अन्यथा पाहू नाही शकणार, हेही आपणाला स्पष्ट करतात. ह्यासाठी गुरुशी एकरूप होणं आवश्यक आहे. इथं आपण थांबूयात.